रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। सायंकाळच्या वेळी ढगांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे। अवकाळी पावसाबरोबरच लांजा, देवरुख आणि राजापूर या भागात गाराही पडल्या आहेत। दुपारचा कडाका आणि संध्याकाळी पडणारा पाऊस या बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम आंबा आणि काजू पिकांवर होत आहे। वर्षभर मेहनत करून तयार केलेल्या बागेतील पिकांवर या पावसामुळे मोठा परिणाम झाला असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे। यावर्षी आधीच आंब्याचे उत्पादन कमी असताना कीटकनाशकांचे वाढलेले दर, अपुरे मनुष्यबळ आणि बदलते हवामान या समस्यांमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत। सरकारने तात्काळ लक्ष देऊन मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। 2 दिवस आपण पाहिलं तर अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे आंब्यावर कुठेतरी परिणाम होताना दिसतोय। सध्याची काय परिस्थिती? सध्या कसं आहे, आंब्याची तोड सुरू आहे। आंबा क्वचित आहे तो अगदी तुटपुंज आहे, हे जगजाहीर आहे आणि त्याच्यामुळं सर्व बाजूनी यंदा आंब्याचं पीक कमी आहे असं असताना देखील हवामानामध्ये प्रचंड बदल झालेला आहे आणि ह्या प्रचंड बदल झाल्यामुळं संध्याकाळी अवकाळी पाऊस येतो आणि त्या अवकाळी पावसात गारपीटही होते आणि गारपिटीमुळे ह्या आंब्यावर आता तयार होण्यास अनुकूल असलेला जो आंबा आहे त्याच्यावरती परिणाम होणार आहे। काही फळं खाली पडणार आहेत किंवा त्याच्यावरती चत्ते पडणार आहेत आणि तो काही आंबा उपयोगी येणार नाही आहे। आधी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्यातच हे अवकाळी पावसाचं संकट हे महासंकट आहे आणि त्यामुळं हा आंबा उत्पादक हा यावर्षी जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे। आपलं नाव? माझं नाव तुकाराम सोनू गव्हाळी।